सुस्वागतम सुस्वागतम. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेच की उत्सव क्रीडा समिती मार्फत आपण 2025-26 या वर्षाकरिता भव्य बॅडमिंटन स्पर्धाचं आयोजन केलं होतं दरवर्षीप्रमाणे, आणि त्याला सर्व रहिवाशींनी भरघोस प्रतिसाद दिला होता आणि खूप छान आपली ही स्पर्धा झाली होती. आणि आज आपण ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता त्या सर्व स्पर्धकांना आज बक्षीस मिळणार आहे. जे विजेते आहेत त्यांना आपण ट्रॉफी तर देणार आहोत, आणि जे स्पर्धक होते की ज्यांना ट्रॉफी नाही मिळाली, विजेते नव्हते पण भाग घेतला होता, त्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत. कारण या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला ते सर्व स्पर्धक हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आपण प्रत्येकाला सर्टिफिकेट तर देणार आहोतच. तर आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित आहेत आपले प्रमुख पाहुणे, त्यांचं प्रथम मी स्वागत करते. आपल्या उत्सव क्रीडा समितीचे मार्गदर्शक आणि फेडरेशनचे अध्यक्ष श्री मते सर आज उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. त्यानंतर आपले उत्सव क्रीडा समितीचे मार्गदर्शक श्री हनमकर सर आणि उपाध्यक्ष फेडरेशन श्री हनमकर सर आज उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करते मी. त्यानंतर आपल्या सर्वांना ठाऊक आहेत आपले हक्काचे स्पॉन्सर आज आपले इथे आलेले आहेत. तर विविक फाउंडेशनचे श्री काळे सर, त्यांचं मी स्वागत करते. त्यानंतर आपल्या सगळ्यांना एवढ्या सुंदर ट्रॉफी बनवून देतात आणि सगळे पब्लिक खुश असतात असे पवार सर, त्यांच्यासाठी पण सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. आपले स्पॉन्सर पण आहेत आणि फार सुंदर ट्रॉफी ते आपल्याला दरवर्षी देत असतात, त्यांचं स्वागत करते. त्यानंतर आपण ही जी स्पर्धा घेतली होती शटल अंपायर बॅडमिंटन कोर्ट, तर त्याचे जे ओनर आहेत निरंजन केसकर सर, तर ते आज आलेले आहेत, तर त्यांचे मी स्वागत करते. त्यानंतर उत्सव क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री कोल्हे सर, यांचे मी स्वागत करते. त्यानंतर उत्सव क्रीडा समितीचे उपाध्यक्ष श्री पाटील सर, यांचे मी येथे स्वागत करते. तसंच उत्सव क्रीडा समितीच्या टीम मध्ये केतनजी, सोदुलेकर, अरुणा आणि उपस्थित सर्व रहिवाशी स्पर्धक सर्वांचं मी येथे स्वागत करते. स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी चारोळी आहे. छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं. छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं. हार को भी सामने देखकर लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. हार को भी सामने देखकर लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. जीवन में खेलों का नया रंग भरते हैं. जीवन में खेलों का नया रंग भरते हैं. आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. सर्व खेळाडूंसाठी ही छोटीशी चारोळी होती. तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी दीप प्रज्वलनाने होत असते. तर दीप प्रज्वलनासाठी एक चारोळी आहे. मशाल असो की दिवा असो दूर करतो अंधार. मशाल असो की दिवा असो दूर करतो अंधार. संघर्षाच्या वाट सोडून देतो प्रकाशाचा आधार. संघर्षाच्या वाट सोडून देतो प्रकाशाचा आधार. तर व्यासपीठावरील आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे, सर्वांनी
तर दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. तर आज आपली जी बॅडमिंटन स्पर्धा झालेली होती, तर थोडंसं मला त्याच्याबद्दल एक तुम्हाला माहिती द्यायची आहे. तर आपल्या सर्वांना माहिती असेल किंवा नसेल, तर बॅडमिंटन जे सुरू झालेलं आहे तर ते पहिले पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे ह्या बॅडमिंटनला पूर्वी पुणा असं नाव असायचं, कारण पुण्यामध्ये ते खेळलं जायचं. 1860च्या दशकामध्ये भारतात तैनात असलेले ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्यांनी ह्या खेळाला सुरुवात केली होती आणि त्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये बाथ येथे बाथ बॅडमिंटन क्लबची स्थापना झाली होती 1877 मध्ये. हा जो बॅडमिंटन हा जो गेम खेळला जातो किंवा हे जे आहे, तर ह्याच्यामध्ये बरेचसे आपले म्हणजे आपल्या देशामध्ये पण हा खेळ खूप चांगला खेळला जातो. चीन, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, जपान, इंग्लंड या ठिकाणी खेळला जातो. आणि या बॅडमिंटनच्या गेममध्ये प्रकाश पदुकोण, गोपीचंद, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू असे काही प्रसिद्ध खेळाडू आहेत, तर ते खेळतात. आणि आता आपण पण इथे उत्सव क्रीडा समितीमार्फत बॅडमिंटनची स्पर्धा घेतोय आणि त्याला खूप चांगलं यश मिळत आहे. सगळेजण सहभागी होत आहेत. अजून पुढच्या वर्षी दरवर्षी ही संख्या वाढली पाहिजे, कारण स्पर्धा जी घेतोय तर ह्या मागे कारण असं आहे की तुमची म्हणजे हेल्थ चांगली राहण्यासाठी आपण या स्पर्धा बनवतो वेगवेगळ्या. कारण हल्ली मुलं जर आपण बघितलं तर खरंच मोबाईलच्या खूप आहारी गेलेले, तर थोडंसं स्पोर्ट्सच्यामुळे तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती मिळते. आणि उत्सव क्रीडा समितीमध्ये पहिले आपण फक्त उत्सव घेत होतो, पण आपण स्पर्धा जी घेतोय म्हणजे जे क्रीडा आपण घेतोय, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की लहान असू किंवा मोठे असू सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे, जास्त अजून प्रतिसाद आला पाहिजे ह्याच्यामध्ये, कारण हे आपल्या सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे. कारण हेल्थशी संबंधित आपल्या ह्या सगळ्या स्पोर्ट्स असतात, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने पुढील देखील स्पर्धेमध्ये जेव्हा आपण घेऊ स्पोर्ट्स घेऊ त्याच्यात जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहा. तर आता आपण अध्यक्षांना आपण विनंती करूया की ह्या ट्रॉफीज आपण देणार आहोत. त्याच्यापूर्वी मी मते सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. रंगा भाग्योदय अमृतगंगा फेडरेशन तर्फे आपण हे खेळाचे नियोजन केलेले आहे. उत्सव आणि क्रीडा समितीमार्फत आपण या फेडरेशनच्या अंतर्गतच हे खेळ खेळण्यासाठी किंवा मुलांना एकत्रित आणण्यासाठी सदरचं प्रोग्राम आयोजन नियोजन केलेले असते. आज आपण कोल्हे सरांचं महत्वाचं म्हणजे कोल्हे सर ह्या मुलांसाठी नेहमी व आपल्याकडे हे खेळ खेळले पाहिजे. मुलं अभ्यासामध्ये असतात तरी त्याच्यातून खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे, हे त्यांचं नेहमी एक बाब असते. तर त्या बाबीला धरून आम्ही म्हटलं तुम्हाला कुठलंही हे राहील अडचणी तिथं आम्ही उभा आहे. परंतु आपल्या गंगा भाग्योदय अमृतगंगामधील ही जी लहान लहान मुलं आहेत ती आज वरती टॉपला जायला पाहिजे. आजला नुसता फक्त हा एक तुमचा उदाहरण आहे, परंतु यामधलीच मुलं उद्याच्याला भारताचे नागरिक होऊन हे करतील, तुमचे उमेदवार करतील किंवा ते खेळाडू करतील. बरोबर? काय नाव मला तुझं? कुलभूषण. कुलभूषण. ओके. तो आता मॅडमनी सांगितलं खेळाच्या संदर्भात, बॅडमिंटनच्या संदर्भात हे ध्यानपूर्वक ऐका आणि ह्याच्यातनं तुम्हाला मोठं व्हायचंय. त्यामुळं आपण सर्व पालकांनी सुद्धा की अभ्यास मोबाईल करण्यापेक्षा, माझं एक स्पष्ट म्हणजे दुसरं सांगण्यापेक्षा अगदी मोकेच सांगतो, तर त्यांना मोबाईल कमी आणि तुमचा अभ्यासामध्ये द्याच, त्यांना वेळ द्यायलाच पाहिजे. परंतु खेळाने त्यांचे शरीर घडत. पुढं ज्यावेळेस ते मोठे होतील, आता या मी ऐकतो पुढे जाऊन वगैरे, आम्ही ज्यावेळेस एवढे लहान होतो त्यावेळेस आज खेळ वगैरे नव्हते, परंतु आम्ही जे काही खेळलोय त्याच्यामुळे आज उभा आहे. तर लहान मुलांना सुद्धा तुम्ही थोडा आपला वेळ देऊन त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे. आजला आपण एक इथे टीम तयार केलेली आहे क्रीडा उत्सव समिती मार्फत, तर त्या सर्वांना तुम्ही प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त मुलांना तुम्ही यांच्या आपल्या क्रीडा समिती अंतर्गत वेळ देण्यास परवानगी द्यावी असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. दुसरं आपण कोल्हे साहेब आणि मॅडम ह्या ज्या क्रीडा समितीमार्फत जे काम करतात
त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. यापुढे असंच आपण जास्तीत जास्त खेळ, मागे तुम्ही मला वाटतं काहीतरी क्रिकेट वगैरे केला होता, तसा आता हा बॅडमिंटनचा केलेला आहे. तर अजून तुम्हाला कुठले काय खेळ खेळता येईल तसे तुम्हाला सर्व एकत्रित घेऊन तुम्ही सर्वांना प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनीच हात द्यावा. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनीच हात द्यावा. मान्यवरांच्या शब्दांना टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा. टाळ्या झाल्या पाहिजे. सरांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्की सर जास्तीत जास्त आपण स्पोर्ट्स घेऊ जसं तुम्ही म्हणाला तसं, कारण हल्लीच्या पिढीला हिची खूप आवश्यकता आहे. कारण स्पोर्ट्स खेळले तर तुम्ही खरंच घडणार आहात. त्यामुळे मोबाईल पासून लांब राहा. जास्तीत जास्त स्पोर्ट्स मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. तर सगळ्यांची जी उत्सुकता आहे आजच्या कार्यक्रमासाठी बक्षीस वितरण समारंभ आहे, तर त्याच्यासाठी एक चारोळी आहे. मंजिल उन्हीं को